मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे. काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. पण कोणाला आज मिळतील तर कोणाला 7 दिवसांनी मिळतील, कोणाला 15 दिवसांनी मिळतील. त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे, तुझं काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल, आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी बसल्यात, त्यांच्यापर्यंत जा, त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये, ही माझी जमीन आहे, हे माझे कागद आहे. त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बँकांच्या येण्याच्या उद्योगांना अडसर होत असून अट रद्द करण्याची मागणी केली जाते. कृषी प्रक्रिया उद्योजकांनी वेधले लक्ष. खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर हमीभावापेक्षा हे कमीच असून खानदेशामध्ये आवक रखडत 6,500 ते 6,800 रुपयांचा दर मिळतोय. पूर चक्रीवादळाचे 1400पेक्षा अधिक बळी गेलेले असून इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड, मलेशियामध्ये स्थिती बिकट असून दूरसंचार सेवा खंडित करण्यात आली. शेतकरी मदतीचा मुद्दा गाजलेला असून कृषी मंत्री काल म्हणाले नाही, आज म्हणाले हो, प्रस्ताव आलेला होता. लोकमतच्या बातमीचे लोकसभेमध्ये पडसाद उमटताच कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे लोकसभेमध्ये सुधारित उत्तर देण्यात आले. 27 तारखेला प्रस्ताव मिळाल्याची दिली माहिती. बस्तरमध्ये 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 3 जवान शहीद झालेले असून 9 तास चकमक सुरू होती. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळलेला असून सर्च ऑपरेशन सुरूच आहे. बाळापूर तालुक्यामध्ये रब्बीचे क्षेत्र वाढवण्यावरती कृषी विभागाचा भर देण्यात आलेला असून 24,479 हेक्टरवरती पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीपाचे नुकसान भरून काढण्याचे आता लक्ष आहे. FAQची अट शेतकऱ्यांनी नाफेडकडे फिरवली पाठ. बाजार समित्यांमध्ये मालाची आवक वाढलेली आहे. आधार अपडेट आता घरबसल्या करा. नाव, मोबाईल, पत्ता आता घरीच बदलता येणार. नवीन आधार ॲप्लिकेशनमध्ये मिळणार सुविधा. कोणत्याही कागदपत्रांची तुम्हाला गरज नाही. लाखो लोकांचा वेळ वाचणार. ज्येष्ठ नागरिकांना ठरणार फायदेशीर. शहापूर लघु प्रकल्पातून शेतीच्या सिंचनासाठी पाणी केव्हा मिळेल? उमरा परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न. मुख्य कालव्याची दुरवस्था, झाडझुडपांचा विळखा. हमीदराने खरेदी 5,000 क्विंटल सोयाबीनची रक्कम बाकी असून अकोला जिल्ह्यातील केंद्रावरती 12,421 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. चोरट्यांच्या भीतीने सोने बँकांमध्ये ठेवण्यावरती ग्राहकांचा भर असून बँकांमध्ये लॉकर मिळेना. 1,200 ते 5,000 रुपयांपर्यंत लॉकरचे दर. रानडुकरांच्या उभ्या पिकांमध्ये हेदोस असून शेतकरी त्रस्त झालेले आहे. कुडकुडत्या थंडीमध्ये शेतात शेतकऱ्यांचा मुक्काम वाढला. कोल्हापुरी बंधाऱ्याच्या फड्या काढल्याने 100 एकरावरील पिके धोक्यामध्ये सापडली. दिशाभूल करणारा अहवाल पाठवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होतोय. वहिवाटाचाही प्रश्न. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामाची मर्यादा 2 वरून वाढली 7 लाखांपर्यंत. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. रेशन दुकानामधून गव्हाचे वितरण कधी होणार? सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले. शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित असून महामोर्चावरती संघटना ठाम आहे. बैठकीमध्ये एकजुटीचा निर्धार करण्यात आला. शाळा सुद्धा बंद ठेवणार. लाल कांद्याच्या प्रतवारीमध्ये सुधारणा. प्रति क्विंटल 5,000 रुपयांकडे वाटचाल करण्यात आलेली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी वाढलेली आहे. उमराणे बाजार समितीमध्ये 4,800 रुपयांचा दर मिळाला. फलोत्पादकांच्या खात्यावरती 860 कोटी रुपये भरपाई जमा करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीच्या आंबिया बहारातील नुकसानीपोटी मोठा दिलासा मिळालेला आहे. कर्ज वसुलीस मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती, पण बँकेच्या वसुलीने शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे. पिडकोस परिसरामधील शेतकऱ्यांवरती निकृष्ट झालेला चारा जळून टाकण्याची वेळ आलेली आहे. पावसामुळे खराब झालेला चारा जनावरांसाठी घातक ठरत आहे. सिन्नरला मका हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक असून 15 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सरकार म्हणते गोदापात्रामध्ये ट्रीटेड वॉटर सोडले जाते. प्रत्यक्षामध्ये 25पेक्षा अधिक नाले थेट नदीमध्ये भिडतात. उच्च न्यायालयाने निरी संस्थेकडून अहवाल मागून उपाययोजनेचे निर्देश दिलेले असताना सुद्धा होते दुर्लक्ष. दिव्यांगांनो UID कार्ड काढा, नाहीतर सुविधा आणि योजना विसरा. जिल्हा परिषदेकडून सूचना देण्यात आल्या. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता दिव्यांगांना कार्ड आवश्यक ठरणार. आसरा चौकामधील रेशनच्या ज्वारीमध्ये किडे आढळल्याने धान्य वाटप थांबवण्यात आलेले असून यापूर्वी रेशनच्या धान्यामध्ये आढळला होता मेलेला साप. 3,000 शाळा 19,000 शिक्षकांचा मोर्चाला पाठिंबा देण्यात आला. शिक्षक समन्वय समितीचा दावा. क्रांती चौकामधून 5 डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांनो ई-KYC करा आणि 38 कोटी रुपयांचे अनुदान मिळवा. बुधवारपासून बीड जिल्ह्यातील गाव पातळीवरती विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. PM किसान योजनेमध्ये 18,000 शेतकऱ्यांची ई-KYCच नाही. कृषी मंत्रालयाने राष्ट्रव्यापी सॅच्युरेशन ड्राईव्ह केला होता सुरू. सोयाबीनची आवक वाढली तर हळद मंदावली. मोढ्यातील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार आता पूर्ववत. सुकामेव्याचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांची आता चिंता वाढलेली असून हिवाळ्यामध्ये वाढती मागणी, वाहतूक खर्च, प्रतिकूल हवामानाचा बाजारपेठेवरती होतोय परिणाम. जालना बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली असून कांद्याला 500 ते 1300 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. 5 ते 13 रुपये किलो दराने होते कांद्याची विक्री. PM स्वनिधी योजनेअंतर्गत 13 कोटी 86 लाखांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत जालना शहरातील 11,043 लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले. 5 डिसेंबरपासून मा बागेश्वरी साखर कारखाना दुपटीने ऊस गाळपास सज्ज झालेला असून आता दररोज 10,000 मेट्रिक टन होणार गाळप. आधारभूत किंमत योजनेअंतर्गत बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी व्हावी. सोलर कृषी पंपाची सक्ती रद्द करून शेतकऱ्यांना मागणीनुसार वीज कनेक्शन द्यावे. शेतामध्ये काय पेरायचं, कधी विकायचं शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲप्लिकेशनमध्ये फार्मर ID टाकून करा लॉग इन. काही क्षणामध्ये मिळणार कृषीविषयक सर्व माहिती. रोहित्र आणि पंपाच्या संरक्षणासाठी कॅपॅसिटर बसवणे आवश्यक ठरणार आहे. महावितरणाचे रब्बीच्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. मनरेगामध्ये मनासारखं झालं. वैयक्तिक कामाची मर्यादा 2 वरून 7 लाखांवरती. शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. सॉफ्टवेअरमधील सुधारणेमुळे कामांना मिळणार गती. कापूस विक्री ठरली अडचणीची. भावसुद्धा मिळेना आणि नोंदणीसुद्धा होईना. CCIची 5 जिनिंगमधून खरेदी करण्यात आली. 100 स्लॉटमध्ये 1000 क्विंटल कापूस खरेदी करण्याची क्षमता. PM किसान सन्मान योजनेचे 3,000च्या वरती लाभार्थी शेतकरी झाले फिल्टर. 3,224 शेतकरी लाभार्थी झाले कमी. ई-KYC करणे खातेदारांना बंधनकारक, रखडले हप्ते. अकोली एकोडी विद्युत विभागाचा मनमानी कारभार. एकोडीकर त्रस्त झालेले असून चौकशीची मागणी केली जाते. शेतकऱ्यांनो, कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा आणि रोहित्रे तसेच वीज यंत्रणेची हानी टाळा. कॅपॅसिटर ही काळाची गरज आहे. खरीपाने दिला दगा. आता रब्बीवरती शेतकऱ्यांची आशा असून पाऊस येऊ नये. रब्बी हंगाम शेतकऱ्यांनी फुलवले हिरवे स्वप्न. रब्बी हंगामामध्ये रासायनिक खतांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली असून शेतकऱ्यांपुढे नवीन संकट. शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका. खतांच्या किमतीमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेती करावी तरी कशी, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 65,000 शेतकऱ्यांची नोंदणी, पण धान खरेदीचा गोंधळ संपेना. पोर्टलची समस्या कायम असून शेतकऱ्यांची केंद्रावरती पायपीट होते. धान उत्पादक शेतकऱ्यांचा वाली कोण असणार? नवेगाव बांधकार परिसरामध्ये शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. धान खरेदीला होतोय विलंब. एका महिन्यामध्ये सोने 7,800 रुपये तर चांदीमध्ये 30,000 रुपयांची विक्रमी वाढ झालेली असून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या स्थितीमध्ये सोने आणि चांदीचे दर काय आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. आधार व सातबारासाठी स्वीकृतीने मिळाल्याने स्लॉट बुकिंग ठप्प झालेली आहे. कापूस विकायचा तरी कसा? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. शेतकरी CCIच्या दारी तरी अडचणी कायम. स्वाधारसाठी आता तालुका स्तरावरती सुद्धा मिळेल अनुदान. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासादायक बाब. हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्याने कृषी पंपासाठी दिवसा वीज द्यावी. प्रकाश व तरावत परिसरातील शेतकऱ्यांचे हाल. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी होते कसरत. श्रीगोंदा परिसरामध्ये शासकीय केंद्रावरती विकता येईना माल. खासगीमध्ये कवडीमोल भाव मिळत असून केंद्रावरती परीक्षक नसल्याने होईना कापसाची खरेदी. सोयाबीनचे उत्पादन घटून सुद्धा भाव स्थिर आहे. क्विंटल मागे 1,500 रुपयांचा फटका बसत असून शेतकरी आता अडचणीमध्ये सापडलेले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवलेली असून 2,627 शेतकऱ्यांनी भरला विमा. मुदतसुद्धा संपली. अखेर ऊस दराची कोंडी फुटली असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते. माजलगाव परिसरामध्ये शेतकरी नेते कॉपरेटिव्ह अजित नेवले कारखानदार शेतकऱ्यांच्या चर्चेमध्ये अंती तोडगा. नायगाव तालुक्यामध्ये 5,343 घरकुले मंजूर करण्यात आलेली असून एक सुद्धा हप्ता न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त होते. खात्यामध्ये पैसे जमा न झाल्यास शिवराज पाटील होडकरांचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,278 कोटी रुपये जमा करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार पाटील यांच्याकडून दिवाळीपासून आतापर्यंतचा निधी जमा झाल्याचे सांगण्यात आले.
खरीप गेले, आता रब्बीची आशा असून आणवा परिसरामध्ये शासनाने पिकांना हमीभाव देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. तसेच अनुदानासाठी शेतकरी चक्रा मारत आहे. जालना जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 80% पेरण्या पूर्ण झालेल्या असून गव्हाची सर्वाधिक क्षेत्रामध्ये पेरणी झालेली आहे. तेलबियांकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा होत आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.